आरोपाविरोधात तुम्ही पुढची काय कारवाई करणार आहे का? मी तुम्हाला सांगतो, आपल्या माध्यमातून पुन्हा संजय राऊतांना देखील सांगू इच्छितो, जोपर्यंत तुमच्याकडे कुठलेही अशा पद्धतीचे पुरावे असल्याची माहिती किंवा जोपर्यंत तुम्ही पुरावे देत नाही, तोपर्यंत मी त्यांच्या आरोपाला उत्तर देणार नाही. तुम्ही काय ऍक्शन घेणार आहात का त्या आरोपाविरोधात? मी 15 दिवस वाट पाहिल. 15 दिवसामध्ये त्यांनी जर कुठले पुरावे दिले, सरकारी किंवा ज्या काही कुठल्या त्यांच्याकडे लेखी माहिती असेल किंवा कुठली नोटीस असेल, तर ती नोटीस त्यांनी द्यावी. कुठली माझ्यावरती कारवाई झाली असेल, कुठली मोजणी झाली असेल किंवा कुठला शासकीय दंड झाला असेल, अशी कुठल्याही प्रकारची जर माहिती असेल तर त्यांनी द्यावी. संजय राऊत हे सातत्याने बिनबुडाचे आरोप करत असतात. त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही आणि जर त्यांच्याकडे कुठली माहिती असेल तर त्यांनी मला द्यावी. त्यानंतर मी त्यावरती उत्तर देईल. संजय राऊतांनी राजकीय जोडे राजकारणापुरते ठेवायला पाहिजे. राजकारण कुणाच्या कुटुंबावरती किंवा कुणाच्या व्यवसायावरती आणू नये. माझं त्यांना, ते ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्रातले नेते आहेत, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण कुणाच्या कौटुंबिक किंवा एखाद्या व्यवसायावरती व्यक्तिशः जाऊ नये किंवा आपण जे काय राजकारण करताय ते सूडबुद्धीच्या विचारानं राजकारण करू नये. माझं त्यांना विनंती राहील. तुमच्या कुटुंबावरती देखील आरोप करण्यात आलेले आहेत. मी तेच सांगतो की संजय राऊतांनी सूडबुद्धीचं राजकारण न करता किंवा एखाद्याच्या कुटुंबावरती, एखाद्याच्या व्यवसायावरती न जाता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.